नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला जर युरिन इन्फेक्शन असतील किंवा लघवी करताना जळजळणे, आग होऊन तडाखा बसणे, कायम खाज सुटणे किंवा लघवी करताना याचा नको असलेला असा दुर्गंध येऊन अगदी थेंब लघवी होणे किंवा वारंवार लघवी होऊन व्यवस्थित स्वच्छ न होणे, म्हणजेच लघवी अडकून होणे, अशा या सर्व समस्यांपासून घरच्या घरी सुटका हवी असेल ना, तर तुम्ही नक्कीच हा रामबाण उपाय करू शकतात आणि या त्रासापासून सहजतेने वाचू शकतात. आणि जो उपाय मी दाखवत आहे ना, तो अत्यंत नॅचरल तर आहेच, परंतु यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट देखील होणार नाही, तर आपल्याला पूर्णपणे फायदाच होणार आहे. तुम्ही करून बघा, नंतर सांगा की किती फायदा झाला म्हणून. तर असो, तर यासाठी येथे मी याप्रमाणे आंब्याची पाने घेतलेली आहेत. तर आंब्याची पाने ही प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, म्हणजे यावरील काही जीवजंतू असतील ना, ते निघून जातात व धूळ वगैरे असेल तर ती देखील क्लीन होते. आणि मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे अगदी ही डीप क्लीन होतात, म्हणून मी येथे मिठाच्या पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि एक पात्र घेऊन यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचे आहे. आणि याप्रमाणे ही 2 पाने घ्या. याचे जे खालचे देठ असेल ना, हे कट करून घ्यायचे आहे आणि हे हातानेच याप्रमाणे बारीक करून घ्या. आणि यामधील ज्या जाड शिरा असतील ना, त्या देखील काढून घ्यायच्या आहेत. यासाठी जर तुम्हाला कवळी पाने भेटली ना, तर त्याचा वापर केला तर जास्त चांगले. मला याप्रमाणे भेटली, नसतील तर ही चालते, परंतु असतील तर कवळ्या पानांचा वापर करा, त्याचा जास्त फायदा होतो. हे बघा, याप्रमाणे बारीक करून घ्यायचे आहे. हे शिरा काढून घ्या. आणि याप्रमाणे पाणी उकळायला लागले की यामध्ये ही जी पाने आहेत ना, ही टाकून द्या. उकळवताना याप्रमाणे मंद आचेवर हे छान उकळवून द्यायचे आहे, कारण यामुळे या पानांचा जो अर्क आहे ना, हा छान यामध्ये उतरला जातो. हे बघा, हे छान उकळून तयार झाले की लगेचच गॅस बंद करा व हे असेच थंड होऊ द्या. आणि ही थंड झाले की याप्रमाणे गाळून घ्या. आणि यामध्ये फक्त 1 चमचा भरून मध टाकायचे आहे. मध देखील युरिन इन्फेक्शनच्या त्रासापासून आपल्याला घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ही बघा, याप्रमाणे हे नॉर्मल कोमट झाल्यानंतर यामध्ये मध टाकायचे आहे. हे देखील लक्षात घ्या. हे छान मिक्स करा. आणि हे उकळत असताना देखील जे आपण 1 ग्लास पाणी घेतले होते ना, ते फक्त अर्धे राहायला हवे इतपतही उकळवून घ्यायचे आहे, म्हणजे याचा आपल्याला पूर्णपणे फायदा होतो. हे बघा, याप्रमाणे हे तयार झाले की ज्या व्यक्तींना त्रास होतो ना, त्या व्यक्तींना रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी याप्रमाणे हे तयार करून कोमट असताना मध टाकले की लगेचच घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे प्यायला द्यायचे आहे. यामुळे युरिन इन्फेक्शनचा कुठलाही त्रास असेल, लघवीविषयक कुठल्याही समस्या असतील ना, त्या सहजतेने बऱ्या होण्यास मदत होते. आणि उपाय 7 दिवस करा, तुम्हाला यापासून नक्कीच फायदा जाणवेल व पुढे देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात, कारण यापासून साईड इफेक्ट होत नाही तर फायदाच होतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.